नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक नवीन ॲडव्हर्टाइजमेंट बघणार आहोत। ही ॲडव्हर्टाइजमेंट MBA केलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण आहे। याशिवाय बघा MBA, CA, CMA आणि CFA या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। यापैकी कोणताही कोर्स केलेले विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात। जागासुद्धा भरपूर आलेल्या आहेत, म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायला पाहिजे। तुमचा कुठलाही टाइम वेस्ट न करता आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ही आजची आपली ॲडव्हर्टाइजमेंट आहे। पंजाब नॅशनल बँकतर्फे ही ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे। यामध्ये 3 तारखेला फॉर्म भरण्याची सुरुवात झाली। 3 मार्चपासून फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि 24 मार्चपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता। म्हणजेच आता बघा, जास्त दिवस तुमच्याकडे राहिलेले नाही। ऑलमोस्ट 9 ते 10 दिवस तुमच्याकडे आहेत। जर बघा यामध्ये वाढ करण्यात आली, लास्ट डेट जर वाढवण्यात आली, तर त्याबाबत मी तुम्हाला आपल्या व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम चॅनलवर मी तुम्हाला अपडेट देणार आहे। ओके, एक्झामसुद्धा यांनी सांगितलेलं आहे बघा, एप्रिल ते मेच्या दरम्यान तुमची परीक्षा होणार आहे। ठीक आहे, आता बघा यामध्ये पदांची नावे बघा, टोटल 8 पदे इथे देण्यात आलेली आहेत। हे बघा 1 2 3 4 ओके, अशा प्रकारे 8 प्रकारची पदे यामध्ये यांनी दिलेली आहेत। परंतु आपल्यासाठी फक्त 2 पदे महत्त्वपूर्ण आहे। यामध्ये पहिलं पद आणि दुसरं पद, ऑफिसर क्रेडिट आणि ऑफिसर इंडस्ट्री, ही 2 पदे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत, कारण यामध्ये यांनी अनुभव मागितलेला नाही। बाकी जेवढी पदे तुम्हाला दिसून राहिलेली आहेत त्या सर्व पदांसाठी अनुभव मागितलेला आहे। आणि बघा जागासुद्धा यांनी इथे जास्त दिलेल्या नाहीत। ओके, म्हणून या पदांबाबत मी तुम्हाला माहिती देणार नाही। आपल्यासाठी जी पदे इम्पॉर्टंट आहे त्याच पदांबाबत मी तुम्हाला माहिती देणार आहे। ते म्हणजे बघा ऑफिसर क्रेडिट आणि ऑफिसर इंडस्ट्री। ओके, आता समोर बघा विद्यार्थी मित्रांनो, टोटल पदे आपण बघून घेऊया। ऑफिसर क्रेडिटसाठी बघा 250 वॅकन्सीज आलेल्या आहेत। तुमच्या कॅटेगरीनुसार जागा तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। आणि त्यानंतर ऑफिसर इंडस्ट्रीसाठी 75 जागा एकूण आलेल्या आहेत आणि तुमच्या कॅटेगरीनुसार जागा तुम्ही स्वतः बघून घेऊ शकता। ओके, एलिजिबिलिटी क्रायटेरिया बघा, नॅशनॅलिटी तुम्हाला माहिती आहे। ओके, एज वगैरे मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे। ओके, नंतर यांनी दिलेलं आहे। सध्या बघा 24 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही। ठीक आहे, रिलॅक्सेशन इन एज लिमिट, SC ST विद्यार्थ्यांना 5 वर्षाचं आणि OBC विद्यार्थ्यांना 3 वर्षाचं, त्यानंतर PWBD असाल तर 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन तुम्हाला हे मिळणार आहे। ओके, एक सर्व्हिसमॅन वगैरेसाठी 5 वर्षे आहे आणि 1984 रायट्स यामध्ये 5 वर्षाचं तुम्हाला एज रिलॅक्सेशन मिळणार आहे। ओके, आता समोर बघा, आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सिलेक्शन प्रोसिजर तुमचे बघा 2 फेजेसमध्ये होणार आहे। पहिला फेज म्हणजे तुमची एक्झाम होणार आहे। ओके, त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यूसुद्धा होणार आहे। आता बघा, जर फॉर्म जर कमी आले तर तुमची परीक्षा होणार नाही, तुमचे फक्त इंटरव्ह्यूज होतील। ओके, फॉर्म जर जास्त आले तर तुमची परीक्षासुद्धा होणार आणि इंटरव्ह्यूसुद्धा होणार आहे। ठीक आहे, जर फॉर्म जास्त आले तर परीक्षा बघा तुमची कशा प्रकारे होणार, तर बघा ऑनलाईन पद्धतीने तुमची परीक्षा होणार आहे। यामध्ये 2 पार्ट्स तुमचे राहणार आहे परीक्षेमध्ये। पहिल्या पार्टमध्ये तुम्हाला मॅथ, रिझनिंग आणि इंग्लिश ओके, मॅथ, रिझनिंग आणि इंग्लिश अशा प्रकारे 3 विषयांवर तुम्हाला प्रश्न विचारले जाणार। यापैकी मॅथवर 50 प्रश्न तुमचे राहणार आहेत, रिझनिंगवर 25 आणि इंग्लिशवर 25 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत। ओके, त्यानंतर पार्ट 2 बघा, पार्ट 2 मध्ये जे विषयाचे ज्ञान आहे, विषयाचे ज्ञान म्हणजे प्रोफेशनल नॉलेज, यावर 50 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार। अशा प्रकारे टोटल 100 प्रश्न जे आहेत, 100 गुण जे आहेत या 50 प्रश्नांवर तुमचे राहणार आहे। ओके, आणि इतर जे विषय आहेत, रिझनिंग आहे, इंग्लिश आहे, गणित आहे, त्यावर तुम्हाला प्रत्येक प्रश्नावर 1 गुण तुम्हाला राहणार आहे। परंतु प्रोफेशनल नॉलेजच्या एका प्रश्नावर तुम्हाला 2 गुण राहणार आहेत। ठीक आहे, अशा प्रकारे 200 गुणांचा तुमचा पेपर होणार आहे। ओके, मॅथ, रिझनिंग आणि इंग्लिशवर 100 गुण आणि प्रोफेशनल नॉलेजवर 100 गुण, अशा प्रकारे 200 गुणांचा पेपर आहे। परंतु बघा, प्रश्न तुम्हाला फक्त 150 विचारले जाणार आहेत। ओके, प्रश्न 200 नाही, 150 प्रश्न आहेत। ओके, 150 प्रश्न आहेत, 150 प्रश्न आणि 2 तास, 2 तासांमध्ये तुम्हाला 150 प्रश्न कव्हर करायचे आहेत। आणि त्यामध्ये प्रोफेशनल नॉलेजचे 50, गणिताचे 50, इंग्लिशचे 25 आणि रिझनिंगचे 25 अशा प्रकारे 150 प्रश्न
200 गुण आणि 120 मिनिटे तुम्हाला मिळणार आहेत. ओके, 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे. म्हणजेच निगेटिव्ह मार्किंग तुमची आहे, 1/4 मार्क तुमचे कटणार आहेत. ठीक आहे. आता समोर बघा, पर्सनल इंटरव्ह्यू बघा, 50 मार्कांच्या तुमच्या पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला क्वालिफाईंग मार्क घ्यायचे आहेत, ते म्हणजे 45% क्वालिफाईंग मार्क घ्यायचे आहेत. SC ST विद्यार्थ्यांना आणि इतर विद्यार्थ्यांना 50% क्वालिफाईड व्हायला मार्क घ्यायचे आहेत, म्हणजे 25 मार्क त्यांना घ्यायचे आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमची लेखी परीक्षा होणार आणि इंटरव्ह्यूसुद्धा होणार आहे. आणि जर तुमची समजा लेखी परीक्षा झाली नाही, फॉर्म समजा कमी आले, तर तुमच्या फक्त इंटरव्ह्यू होणार. आणि ज्या प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे इंटरव्ह्यू होणार, त्याच प्रकारे तुमचा इंटरव्ह्यू होणार. ओके, 50 मार्क राहणार आणि जे तुम्हाला आहे 25 गुण तुम्हाला क्वालिफाय करायला लागतील. आणि SC ST विद्यार्थ्यांना 45% म्हणजे 22.50 गुण तुम्हाला क्वालिफाय करायला लागतील. ओके, आता समोर बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सेंटर कुठे मिळणार आहे आपल्या राज्यात बघा. महाराष्ट्रामध्ये मुंबई, नवी मुंबई, ठाणे, ओके, MMR, नागपूर, नाशिक, पुणे आणि कोल्हापूर या ठिकाणी तुम्हाला सेंटर मिळणार आहे. तर बघा, तुम्हाला जर फॉर्म भरायचे असेल तर तुम्ही नक्कीच भरायला पाहिजे. ठीक आहे. आता समोर बघा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, ओके, शेवटी दिलेलं आहे यांनी. ओके, शेवटी एकदम शेवटी यांनी एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एज वगैरे दिलेलं आहे, ते मी तुम्हाला आता सांगतो. आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे ऑफिसर क्रेडिट. ओके, ऑफिसर क्रेडिटसाठी मिनिमम वय आहे 21 आणि मॅक्झिमम वय आहे 30 वर्षे. यामध्ये कॅटेगरीवाल्यांना तुम्हाला माहिती आहे SC ST जे आहे कॅटेगरी त्यांना 5 वर्ष असते, OBC यांना 3 वर्ष असते. ओके, आता यामध्ये बघा एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुम्हाला बघा CA केलेलं असायला पाहिजे, किंवा बघा CMA केलेलं असायला पाहिजे, किंवा बघा यालाच बघा ICWA सुद्धा जे आहे म्हणतात. ओके, हे बघा CFA सुद्धा तुमचं असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता, किंवा बघा सर्वात इम्पॉर्टंट फुल टाईम MBA तुमचे असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, पार्ट टाईम MBA चालणार नाही, फुल टाईम MBA पाहिजे. किंवा जर तुमचे MBA सुद्धा नसेल आणि बघा तुमचं PG झालेलं असेल फायनान्समध्ये, ओके, मॅनेजमेंट किंवा फायनान्समध्ये तुमचे जर PG झालेलं असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, कुठल्याही प्रकारचे पोस्ट ग्रॅज्युएशन इन फायनान्स असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. परंतु बघा गव्हर्नमेंट अप्रूव्ड जे आहे तो कोर्स जो आहे तो असणे गरजेचे आहे. ओके, कुठलाही कोर्स चालणार नाही, गव्हर्नमेंट अप्रूव्ड असणे गरजेचे आहे. ओके, कुठल्याही प्रकारचा अनुभव तुम्हाला यांनी मागितलेला नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर इंडस्ट्री. आता यामध्ये BEचे विद्यार्थी फॉर्म भरणार आहेत. ओके, इथे सुद्धा 21 वर्षे ते 30 वर्षे जे आहे एज लिमिट आहे. SC ST विद्यार्थी 5 वर्षे आणि OBC विद्यार्थी 3 वर्षे एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. आता यामध्ये BE असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. BE, BTech, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, टेक्स्टाईल, मायनिंग, केमिकल जे आहे, अजून काय बघा मेटलर्जी, इलेक्ट्रॉनिक्स, ओके, ECE आहे, ओके, ETE आहे, CS आहे, IT आहे, म्हणजे बघा ऑलमोस्ट सर्वचे सर्व यांनी दिलेले आहे. ओके, मेकॅनिकलसुद्धा आहे, सिव्हिलसुद्धा आहे, IT आहे, ECE आहे, म्हणजे कोणतीही बघा मेन ब्रांच जर तुमची असेल केमिकल वगैरे सोडून, ओके, केमिकल वगैरे चालणार नाही, मेन ब्रांचेस आहे. ओके, ECE झालं, मेकॅनिकल झालं, सिव्हिल, IT, CS, तर यापैकी कोणतीही एक ब्रांच असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. 75च्या जवळपास जागा इथे सुद्धा आलेल्या आहेत आणि 250च्या जवळपास जागा इथे तुमच्यासाठी आलेल्या आहेत. ओके, इतर ज्या जागा आहेत त्यामध्ये यांनी बघा अनुभव मागितलेला आहे. हे बघा 2 वर्षे मागितलेला आहे इथे अनुभव, इथे बघा 3 वर्ष मागितलेला आहे. तर या जागा बघा जर तुम्हाला अनुभव असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आता बघा विद्यार्थी मित्रांनो समोर, आता बघा विद्यार्थी मित्रांनो फीस किती आहे. फीस बघा SC ST PWBD कॅन्डिडेटकरिता 59 रुपये तुमची फीस आहे. आणि अदर कॅटेगरी जे आहे जसं OBC आहे, ओपन आहे, ओके, EWS असेल त्यांच्यासाठी 1180 रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे. ओके, तर SC ST PWBD सर्वचे सर्व उमेदवार 59 रुपये आणि इतर जेवढे कॅटेगरीज आहेत ओपन, OBC, EWS, पुरुष, महिला, ओके, या कॅटेगरींच्या पुरुष आणि महिला दोघांना सुद्धा 1180 रुपये तुम्हाला फीज आहे. आणि लास्ट डेट बघा 24 तारखेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मला असं वाटतं की मी तुम्हाला संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. तरीसुद्धा तुमच्या मनामध्ये काही शंका असतील, काही डाऊट्स असतील, ओके, काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर तुम्ही ते मला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. याशिवाय जी PDF आहे, PDF तुम्ही डाउनलोड करू शकता. व्हॉट्सॲप चॅनलची लिंक मी दिलेली आहे. व्हॉट्सॲप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल दोघांचीही लिंक मी तुम्हाला याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावर क्लिक करून तुम्ही जॉईन करून घ्या.
ओके, जॉईन करून तिथे PDF टाकलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्या. ओके, आता आपण भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून टाका. धन्यवाद.